फॉल. गौरव आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट पुरस्कार देतील ते अतुल. अतुल दादा यायचं आहे प्लीज, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट द्यायचं आहे. आणि गौरव प्लीज, गौरव वरती यायचं आहे प्लीज. पहिलीच मॅच तुमची आणि पहिल्याच मॅचचं मॅन ऑफ द मॅच कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिल्याच मॅचला मॅन ऑफ द मॅच मिळाला आणि आम्ही पहिली मॅच जिंकलो. आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर केले, खेळायला मजा येते. आणि खास करून पंकज भूषण ते त्यांच्याबद्दल काय सांगशील? एवढी चांगली अशी टुर्नामेंट आपल्या नगरीमध्ये केली त्याबद्दल. पंकज व भूषणबद्दल बोलायचं झालं तर ते आमच्या संघाचे आधारस्तंभ असे मानले जातात. त्यांनी चांगली टुर्नामेंट आयोजित केली आहे. ठीक आहे, थँक्यू गौरव. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला वळूया सामन्याकडे. तसंच मोरे गावातील एक नामांकित रायडर उर्फ नावाने प्रसिद्ध असलेला नक्कीच गेल्या आठवड्यातला रनरअप संघ न्यामाबाई, त्याचा आधारस्तंभ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणाराला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं सहर्ष स्वागत करतो. शानदार डिलिव्हरी, अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 21-22-23 ही या दिवशी आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आहे. खूप चांगल्या रीतीनं आयोजित केलं. सुजित, आपलं सहर्ष स्वागत. माफी असो, मागील स्पर्धेमध्ये आम्हाला उपस्थिती नोंदवता आली नाही आणि आज पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. चालू असलेली मॅच, एका बाजूला माया 11 आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे विघ्नेश फायटर्स. विघ्नेश फायटर्स फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर माया 11 बॅटिंग करत असताना चांगला चेंडू अतिशय शानदार पद्धतीने खेळून काढला होता. एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहा, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला खूप कमी अशी वेळ मिळते ज्यावेळेला चौकार षटकारांच्या त्या टाळ्या आणि शिट्ट्या आपल्या मागे येत असतात. सिंगललाच आपलं मोठं मानावं लागतं आणि सिंगलवरती खूप मोठा भर सुद्धा दिला जात असतो. पाहूया त्या सिंगल नाही कितपत पोचलं जात आहे. दिशा देण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू खेळून काढले. डिक्लेअरच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. संतनगर गोविंदा पदक, संजना कॅटरर्स, माई नॉव्हेल्टी, अनिल मिल्क सेंटर, ब्लॅक लिस्टेड ब्युटी आणि शिवान स्पोर्ट्स. यावेळेला चेंडू सरळ गेला, आउट ऑफ द बाग. गणेश थँक्यू डीजे. गणेश सलामीराच्या रूपाने आला होता. ॲज अ लीडर, ॲज अ बॅटर, एक रिस्पॉन्सिबल खेळाडू म्हणून त्याची खूप मोठी ख्याती आहे. परंतु तो आता तंबूच्या दिशेने गेलाय. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू ओपन्स गंभीर आमच्याकडे वळतायत. सांगतात हा वाईड आहे. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ॲड होताना पाहायला मिळेल. या धावा खूप मोठा फॅक्टर घडून आणत असतात. सन्मानजनक स्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं. यावेळेला 10, अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. म्हणजे जी विकेटच्या दिशेने डॉट डिलिव्हरी आली होती त्या डॉट डिलिव्हरीच्या नंतर वाईड आल्या कारणानं भरून निघाला. यावेळेला ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. शानदार फटका, परंतु फिल्डिंग तितक्या ताकदीची आणि
एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 आपण पाहतोय. संतनगरचं हे प्रसन्न वातावरण आणि या प्रसन्न वातावरणामध्ये प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेची मजा लुटत असताना खूप चांगल्या रीतीने हा चेंडू फील्ड केला गेला. एक धाव येते. जवळजवळ 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावरती टीम माय 11 या संघाच्या पाहायला मिळत आहेत. हार्दिक म्हणजे सोनू आलाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगानं फटका हा एक्झिक्यूट केला होता, परंतु बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक तैनात होते आणि फील्ड करतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट झाली आहे. एका बाजूला माय 11 संघ आहे, त्याला खूप मोठी मेहनत करायची आहे, कारण या मैदानावरती खेळत असताना मागील मॅचमध्ये ज्या धाबा झाल्यात यावेळेला गॅपमधून काय जबरदस्त फिल्डिंग आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा. या डेडिकेशनने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतं. हे डेडिकेशन दाखवावं लागतं. जर का स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, तुमचं आव्हान आज रात्रभर खेळून कायम ठेवायचं असेल, तर असा खेळ तुम्हाला साकारणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी झालाय. 2 चेंडूचा खेळ, 12 धाबा 14 धाबा धावपलकावरती 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. या मैदानावरती ज्या प्रकारची भौगोलिक रचना आहे मैदानाची, त्याला पाहता 24 धाबा सुद्धा योग्य होऊ शकतात. आणि यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू बाहेर जात होता. सुरूचे एक्सप्रेशन पूर्णपणे सांगतायत हा चेंडूमध्ये केलेला जो फेरबदल आहे तो चुकीचा आहे आणि चेंडू सरळ गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकाराच्या दिशेने 4 धाबा. एकोणीस धावा धावपल करते. 2 चेंडू अजून खेळणे शिल्लक आहे. जो मोमेंटम शिफ्ट होत होता क्षेत्ररक्षण करण्याच्या संघाच्या बाजूने, त्या मोमेंटमला पुन्हा एकदा आपल्या बाजूने घेऊन आलेत. गणेश बाद झाल्यानंतर ज्या प्रकारची जबाबदारी होती त्या जबाबदारीला योग्यरीतीने सांभाळत असताना, घेऊन जात असताना योगेश मैदानाच्या आतमध्ये आहे. साहिल खूप चांगली त्याला साथ देतोय आणि जी बॉडी लँग्वेज योगेशची आता सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती अतिशय दमदार आहे. यावेळेला चेंडू जस्टच्या बाहेर जात होता. लाऊड कॉल आलाय, परंतु चेंडू सिंगलसाठी गेलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात टीम माय 11 या संघाच्या. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय सिद्धेश. एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे. सिद्धेशला अंडरआर्म क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे. एक ऑर्गनायझर म्हणून सुद्धा आपण त्याला जर 5-6 वर्ष मागं जाल, QNQच्या मागे एक स्पर्धा आयोजित करायचा. आज इथे ॲज अ बॉलर म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं विघ्नेश फायटर्स या संघाच्या माध्यमातून. साहिल स्ट्राईक एंडवरती आहे. धावांचा विचार करायचा झाला तर 21 आहेत, म्हणजेच जी सरासरी ती 7ची आहे. शेवटचे 6 चेंडू पाहूयात कोणाच्या दिशेने कशा प्रकारे आणि किती प्रमाणात फिरतायत आणि बदलतायत. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 अतिशय सुंदर स्पर्धा, ज्या प्रकारचं आयोजन आहे. अनेक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला समोरच्या दिशेने धावचीची संधी आहे. सिद्धेश यष्ट्यानं लावतील तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा हावभाव नाही आहे. विकेटचं पतन होईल आणि माघारी परतावा लागेल फलंदाज योगेश लागॉन. थँक्यू डिझाईन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतो मिस्टर शुभम. अनेक मोठमोठ्या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपल्या बाईट्स दिल्या होत्या आणि खूप चांगलं मत मांडलं होतं या स्पर्धेबद्दल आणि म्हणूनच सर्वांना उत्कंठा लागली होती की ही स्पर्धा कधी आहे
आणि केव्हा येते आणि अखेरकार तो दिवस उजळला आणि त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी या स्पर्धेचे सुंदर आणि देखणं आयोजन आपल्या सर्वांच्या समोर प्रदर्शित होताना पाहायला मिळते. यावेळेला चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने गेला, ज्या ठिकाणी डगावट आहे. एक धावपलकर ॲड होताना पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा धावपलकावरती. 23 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट महत्त्वाच्या होत्या. गणेश एक सेन्सिबल प्लेअर आहे, हार्ड हिटर बॅटर आहे आणि महत्त्वाचा खेळाडू आणि त्याला स्वस्तात बाद केलं होतं ही जमेची बाजू होती, परंतु आल्यानंतर योगेशने तो चौकार लगावला आहे, तो पूर्णपणे या मॅचला बदलवणारा ठरला आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने जातोय. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. 4थं षटक आत्तापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने सिद्धेशने हाताळले. एक्सपिरियन्स काय असतो ते दाखवतोय, त्याचा रोल काय या स्पर्धेमध्ये तो दाखवतोय आणि त्या रोलला लास्ट बॉल आहे समोरच्या दिशेने आणि जाता जाता शेवट गोड आहे. स्ट्रेट डाऊन द विकेट, चेंडू सीमारेखा पार, चौकार. 4 धावा, धावफलक 4 ने मांडलंय, जाऊन पोहोचला 28 वरती. 29 टार्गेट ठेवलं गेलंय विघ्नेश पायटर समोर. समर्थ 14-32 ना, बोलवायचं ना टॉसला. व्हीव्हीएससी कोण? समर्थ 14-32. व्हीव्हीएससी आणि समर्थ 14-32 आपण या नाडबिकेचा कौल केला जाणार आहे. चला दोन्हीकडनं तर या टॉस साठी हर्षद पिलाने यांच्या शुभ हस्ते नाडबिकेचा कौल केला जाईल. समर्थ 14-32 आणि दुसऱ्या बाजूला असेल व्हीव्हीएससी.
दोन्ही कर्णधार आहेत हर्षद पिलानी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड इज द कॉल टेल इट इज. थँक्यू. मी हर्षदजी आपणास विनंती केला आपण स्थानपात या 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 टॉस जिंकल्यास काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. पहिल्या मॅचचा एक्सपिरियन्स कसा राहिला आहे आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलंच आहे, नो डाऊट. पहिली मॅच ते आम्ही विजयी झालो आहे. आणि कशा प्रकारची तयारी आहे स्पर्धेसाठी? कारण मोठी राशी आहे, फर्स्ट प्राईज आणि त्यानंतर समर्थ चौदापत्तीची आत्तापर्यंतची तयारी कशी आहे या स्पर्धेसाठी? आम्ही क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेसाठी. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंग घेतली असती. बॅटिंगच करायची. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? एक 4-5 रनचा लीड असेल मे बी 29पर्यंत. या मॅचला कसं बघता? इथे आल्यानंतर ही इतकी मोठी स्पर्धा आहे, द डार्क किचन प्रीमियर लीग, आणि जिंकण्याचा मानस असेल की अजून काही या स्पर्धेबद्दल? नाही ना, आता जिंकण्याचा हे असेल. ट्रेनिंग सोडून आलो आहे मी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेसाठी. चला, नाणेफेकीचा कौल जिंकलाय समर्थ 14-32 आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे नाणेफेकीचा कौल झालाय समर्थ 14-32 ने टॉस जिंकलाय. पहिला सामना जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलंय आम्ही इथे क्वालिफाय होण्याचा पुढे प्रयत्न करू. फिल्डिंग घेतली आहे आणि आता दुसऱ्या इनिंगकडे वळतो ज्या ठिकाणी 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अनिरुद्ध आहे. सिद्धेश आणि हरदीश दोन्ही एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अपेक्षा खूप मोठी आहे या दोघांकडून, परंतु अपेक्षेप्रमाणे आणि त्या रिक्वायर रन रेटप्रमाणे आतापर्यंत कार्य झालेलं नाही आहे. त्यामुळे कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी. इथून पुढे येत असताना ते विचार करतील की एखादा मोठा फटका आणि तिथून टर्न अराउंड करू या मॅचला. पाहूयात काय घडतंय, कारण पहिलं षटक संपन्न झालंय. 5 धाबा दाखल करतायत. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. महेश नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं, ऑन साईडला 4, ऑफ साईडला 3 असं क्षेत्ररक्षण सजावलं गेलंय. थोडंसं वेगळं आहे. पाहूयात सिद्धेश कशा प्रकारे त्यामधून आपला फायदा पाहतोय. इथे काय घडलंय? फेकी हातात करत असताना चेंडू मात्र ज्या प्रकारे आलाय तिथून मात्र दुसरी धाव घ्या. एक पहिल्या धावेच्या वेळेला पहिल्याकडे बाद झाला असता तो होता राहिलाय. हा मोमेंटम शिफ्ट करणारे चित्र घडू शकतं. पाहूयात. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. समोर हार्दिश आहे. सोनू. खूप सारं प्रेम या खेळाडूला मिळाले सोनू या नावानं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू कॅपमधून. काय जबरदस्त बिल्डिंग आहे. अंडरआर्म क्रिकेटने जास्त काही अचीव काही केलं असेल तर त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण म्हणजे खास करून वसई तालुक्याचे आपण मानू शकतो. कारण ज्या प्रकारचा लेवल वाढवलं या सर्व खेळाडूने खरोखरच मानावं लागेल. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. चेंडू सीमारेषा बाहेर जाता जाता राहिला आहे आणि एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. 2 चेंडू 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. सिद्धेश काय मोठा फटका लगावेल का? मोठा फटका यावेळेला. जबरदस्त ड्राईव्ह. फिल्डिंग चांगली. पुन्हा एकदा चेंडूला बॅकअप दिलंय. गणेशच्या चेहऱ्यावरती मोठं हास्य आलंय. त्याला माहित आहे हा चेंडू बाहेर जाता जाता राहिलाय. एकदा धावून कंप्लीट होतीये. विघ्नेश फायटर्स वर्सेस माय 11 अशा 2 संघांदरम्यानची मॅच आहे. तब्बल 50,000 रुपये प्रथम पारितोषिक असणारी ही स्पर्धा द डार्क किचन प्रीमियर लीग 2023 उजव्याष्टीच्या बाहेर आहे. खराब डिलिव्हरी. वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव. आणि तिथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू गणेशकडे जातोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. एका धावाने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोचलंय 10 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा फेकी अचूक होते. सिंगलदा धावून कंप्लीट. हा जमेची बाजू काय आहे विघ्नेश फायटर्सकडे तर ओपनिंग पेअर जी आहे ती अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दोघांमध्ये क्षमता आहे 11 धावा आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. दोघांमध्ये क्षमता आहे मोठमोठे फटका लगावण्याची, मॅचला कधी फिरवण्याची आणि म्हणूनच सर्वांच्या नजरा त्या 2 खेळाडूंवरती आहेत
पाहूयात त्या विश्वासाला कशा प्रकारची कामगिरी केली जाते सिद्धेश आणि सोनू या दोघांच्या माध्यमातून. मैदानाच्या चारी बाजूने हळूहळू जर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग येण्याचा प्रयत्न करतायत आणि आल्यानंतर त्यांच्याकडून ते कौतुकाची थाप सुद्धा पडणार आहे द डार्क किचन प्रीमियर लीग वरती. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल 2 षटकाचा खेळ संपतोय. 12 धाबा धावफलकावरती. जय महाराष्ट्र ब्रो, जय भीम ब्रो. लव यू ऑल. भाई भाई बजा दो ना भाई. गुलामी का टूट गया जाल, गुलामी का टूट गया जाल. योगेश नवीन गोलंदाजी मार्कवरती. तर योगेशने चौकार लागून मॅचला वेगळं वळण निर्माण करून दिलं होतं आणि तो योगेश आता आलाय. पाहूयात कशा प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत दोन्ही गोलंदाजच्या माध्यमातून झाले. खास करून अनिरुद्ध ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. महेशने एक अवतरित धाव दिली परंतु तितका काही मोठा फरक पडलेला नाहीये. त्या धावफलकामध्ये 7 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये टोटल 12 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि 12 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. सिद्धेश समोर यावेळेला आता योगेश असेल. योगेशने ज्या प्रकारे चौकार लगाला होता तो चौकार इथे सिद्धेशला वसवणं गरजेचं असणार आहे, कारण एखादा मोठा फटका या मॅचला वेगळं वलय निर्माण करून देईल. एखादा मोठा फटका या मॅचला खूप मोठं बनवताना दिसेल, परंतु असं झालेलं नाही आहे. सिंगलच्या रूपाने एकदा येथे डिक्लेअरमध्ये खेळला गेलेला हा चेंडू आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे सिद्धेशने. सामना कुठे फिरलाय. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर त्याला चौकार, त्याने मोमेंट शिफ्ट झाला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये योगेशच्या बॅटमधून तो बहारदार तडाखेबंद चौकार. यावेळेला ऑनसाईडला खेळायचं होतं. चेंडू झालाय स्विंग अँड मिस. इथे मिस झालाय. चेंडू गेला इष्टरक्षकाच्या मागे. डिक्लेअरच्या दिशेने पुढे एकदा एक धाव येताना पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम नानू. ओव्हरआर्म खेळता खेळता अंडरआर्म बद्दलचं प्रेम जागं झालं आणि अखेरकार चंद्रमणी ब्रह्मे आमच्या समेत या ठिकाणी आज या स्पर्धेमध्ये दिसत आहेत. द डार्क किचन प्रीमियर लीग 2023. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. काय सिद्धेश मोठा प्रहार लगावेल का. क्षमता आहे, अनुभव आहे, कशा प्रकारे खेळायचं ते सुद्धा माहीत आहे आणि म्हणूनच त्याच्याकडून लागलेल्या त्या आशेची म्हणजे त्या इच्छेची पूर्तता त्याच्याकडून कशी होते ही आपण पाहणार आहोत. योगेश काय त्या मोमेंटमला कायम ठेवेल का. योगेश असं सांगतोय की माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे आणि मी सुद्धा त्या क्षमतेप्रमाणे खेळ करेल आणि आत्तापर्यंत तरी त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे, कारण 3 चेंडूमध्ये फक्त 1च्या सरासरीने 3 धावा दिल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा प्रहार अत्यंत गरजेचा आहे. योगेश समोर पुढे एकदा सिद्धेश असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. थोडीशी फ्लाईटेड डिलिव्हरी होती त्यामुळे वेट करून खेळले. टॅप करत असताना सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट. आता सोनूला काहीतरी करावं लागेल. इक्वेशन जर आपण पाहिली तर 8 चेंडूने 13 धावांचे आहे. 8 मध्ये 13 मेरा क्या आहे हे बघावं लागणार आहे. इथे सारखं 13-13 विचारून चालणार नाही आहे. या 13ला भेदणारा मोठा फटका अपेक्षित आहे, तो येईल का. येस सोनू सुद्धा सन्मान या चेंडूला देतोय. सिंगलसाठी हा चेंडू खेळलाय. 7-12 आता खरं इक्वेशन आले. या मॅचचा 7-12 आपल्या नावे करण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे 7-12 कोरावा करावा लागणार आहे. पाहूयात कोण करतोय, सिद्धेश की योगेश, योगेश की सिद्धेश. नेक्स्ट मॅच अतिशय महत्वाची. समर्थ 14-32. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नसताना येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अखेरकार 7-12चं इक्वेशन येऊन पोहोचले 6-12 वरती. माझी संपूर्ण दुनिया बघतो ती माझी एकवी राहिली. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. नवीन गोलंदाजी मार्कवरती नाव आहे यश.
यश गोलंदाजी माग पडते. समोर जर आपण पाहिलं तर फलंदाज सोनू. इथे आता थांबून चालणार नाही आहे. जिथे एका चौकाराची 2 चौकाराची मॅच होती तिथे थोडासा उशीर झाला आहे चौकार येण्यासाठी, अजूनही आलेला नाही आहे आणि अशा वेळेला टॅप काढायचा प्रयत्न. गणेश अगदी कॉन्फिडन्सने चेंडूवरती आला होता आणि तो कॉन्फिडंट मात्र पूर्णपणे त्या चेंडूमध्ये दिसलाय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. आता मात्र 5 आणि 11. काय घडेल काय बिघडेल येणारी काळ वेळ नक्कीच सांगेल, परंतु सध्याच्या घडीला तरी माया लावून संघाचे खांदे थोडेसे उंच आहेत आणि ते उंच असलेले खांदे सांगतायत या मॅचमध्ये आम्ही भरभक्कम पकड मिळवली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा प्रेशर आहे, दबाव आहे. दबावाला भेदणारा फटका येणं गरजेचं होतं, परंतु हा दबाव वाढवणार आहे कारण चेंडू सरळ गेला आउट ऑफ द पार्क. विकेट द बटन गॉन. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आलाय तुरुपचा एक्का. नाव आहे सूर्यकांत. सुरू मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा यश सज्ज होतोय. शेवटचा अंतिम षटक आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. 3 तडाखेबंद फटके मॅचला जिवंत करतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चांगला आहे, परंतु चेंडू अडेल. गॉन. हार्दिक लाभल सुद्धा मैदानाच्या बाहेर. अजून एक विकेट आणि आता सामना 3-11 मध्ये येऊन थांबलाय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरू सुद्धा आला तसा माघारी. गोल्डन डकचा शिकार. गॉन. यश समोर यावेळेला नवीन बॅटर हैदर आल्या जबरदस्त प्रहार. चेंडू ज्या प्रकारे खेळलाय पहा. या चेंडूला खेळण्यासाठी एक स्टेप पुढे आले ते, म्हणजे एक पाय पुढे टाकला होता आणि त्यामुळे हा फटका इतक्या कॉन्फिडेंटली ते खेळू शकलेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटच्या अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या अंतिम मला वाटते मगाच्या षटकामध्ये मगाची हॅट्रिक झाली आहे. लगातार 3 विकेट आलेत. क्या बात आहे. यश जबरदस्त बॉलिंग.